त्याच्यामुळं 43,000चा आकडा दिसतोय, पण याच्यात 1,00,000 मताची लीड एकाच तालुक्याने दिली, ती म्हणजे बीड. त्याच्यामुळं नतमस्तक आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत केली. आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही, मी माझ्या कुठल्या तरी मनोगत सांगितलं, आईला श्रेय का वडिलाला श्रेय तुमच्या जन्माचं, तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जरांगे दादाला देणारच आहे. त्याच्यात काय चूक नाही, शेवटपर्यंत देणार आहे. आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर मी जी श्रद्धास्थान आमचं आहे त्या नगद नारायण गडावरच गेलो आणि तिथून थेट जर कुठे गेलो असतो, माझ्या घरी यायला मला सकाळी 5:30 वाजले, पण गेलो कुठं तर मनोजदादा जरांगे पाटलांना भेट गेलो. याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी मला काय द्यायचं ते दिलं. पण या बीड जिल्ह्यातल्या सर्व नाळवंडी गाव आहे, दुसरं गाव सांगणार आहे, ज्या नाळवंडी गावामध्ये मराठा समाजाचं मतदान आहे का नाही याचा मला अभ्यास नाही, पण तिथं फक्त माळी समाजाचं मतदान आहे. त्या माळी समाजाच्या गावात सुद्धा मला 50% मतं पडल्यात. उगाच जातीवाद. मग काय केलं? ओबीसी ओबीसी. कोण ओबीसी कोण ओपन? तुम्ही जे करतात, तुम्ही जे पेरलं तेच उगवणार. त्याच्यामुळं अशी पद्धत आणखी तरी बंद करा. झालं, संपलं. एवढ्यावर संपत नाही. रोज निवडणूक येणार आहे. दर 4 महिन्याला एखादी कुठली तरी निवडणूक असते. आणि या निवडणुकीमध्ये काम करताना तुमचे घमेंडच उतरना. बरं जाऊ द्या, परमेश्वर तुम्हाला तशीच बुद्धी देव. आणि जशी लोकसभेला मला उमेदवार दिली तशी विधानसभेच्या सर्व उमेदवाराला तशीच बुद्धी देऊ. तुमची इच्छा तिथं मी पूर्ण करू. बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार घेताय, एवढं मोठं प्रेम करताय. तुमची खऱ्या अर्थानं जिम्मेदारी संपली नाही, तुमची जिम्मेदारी आता वाढली. या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला जर माझं इज्जत ठेवायची असेल तर बीड जिल्ह्यातले 6चे 6 आमदार आपल्याला महाविकास आघाडीचे निवडून आणायचे आहेत. जे कोण उमेदवार देतील त्या आदरणीय पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील की उद्धव साहेब असतील किंवा आणखी आमचे शेकापचे नेते असतील, ज्या कोण्या मतदारसंघात ज्या कोण्या पक्षाला जागा सुटणार आणि जो कोण उमेदवार देतील ब क असा नाही, बजरंग सोनवणे जो बी कोण उमेदवार येईल त्याचं इमाने इतबारे कामच करणार आणि त्याचं कामच विरोधकाला दाखवून देणार असा शब्द देतो. आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं मला सर्वांकडून एक अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केज विधानसभा मतदारसंघाचा का नाही, केज मध्ये पुढचं काहीतरी होईल, केज विधानसभा मतदारसंघाचा आमदार आपलाच करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकदीची गरज आहे. काय श्रेयवाद घेता? कशाचा श्रेयवाद? आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्याच्या ज्युडिक्शन मध्ये जे काम येते त्याचं काम त्यालाच करू देत. आणि जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये काम झालं पाहिजे. एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर फेल झालाय, तू सिरियल लाव, नाही तर आता बजरंग सोनवणे आता नाही चालणार. माझ्या शेतकऱ्याला तो कोण्या पक्षाचा नसतो, तो कोण्या जातीचा नसतो, तो शेतकरी ही एक त्याची जात आहे. आणि ती अधिकाऱ्यांनी सुद्धा पाळले पाहिजे. आणि मला वाटतं पाळतील. नाही तर बजरंग सोनवणे आलं की प्रोटोकॉल नाही, आम्हाला कोणी मारितच नाही. सर्वांना सांगतो, ही दुखणंच देखवाना खासदार झालाच कसा. आता मला सुद्धा महिनाभर जड गेलं, खरंच खासदार झालो का मी बी चिमटी घ्यायचो, खरंच झालो का. लढाईची सवय लागली होती, खासदारकीची निवडणूक डबल लढलो मी. घरात बी म्हणतोय माझ्या बायकोला बी, खरंच खासदार झालोय का. आता दुसरं काय, अरे आता खरंच. ज्या वेळेस या देशाच्या उच्च सभागृहात जायचा बहुमान तुम्ही दिला त्यावेळेस माझी सुद्धा छाती भरून येते, घेवरून येतं की काय मायबाप जनता आहे माझी, की ज्याचे वडील किंवा ज्याचं खानदान का ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, अशा मुलाला तुम्ही देशाच्या सर्व उच्च सभागृहात पाठवलं. माझ्या आईवडिलांची काहीतरी आशीर्वाद असतील, काहीतरी पुंजी असेल, तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर असाल. या निमित्तानं मी या देशाच्या उच्च सभागृहात गेलो. ठीक आहे. बरेच जण काय काय टीका करतात,
बरेच जण आणखी काय काय बोलतात, पण माझी सर्वांना विनंती आहे, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुणी टाका, सावध ऐका पुढील हाका. अरे आता जाऊ देत ना, संपली लोकसभा. आता तुम्ही हातात हात घालून मी 5 वर्ष राहणारच आहे, आता कुठं जाणार आहे? मग आता एकदा मान्य करा की बजरंग सोनवणे खासदार झालाय आणि ते तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.